आपण भारतीय आनंदित नाही होत का? कारण वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2026 नुसार 147 देशांपैकी भारताचा क्रमांक 116वा आहे. म्हणजे आपला क्रमांक खूपच खालच्या लेवलचा आहे. पण असं का? आपण भारतामध्ये बघितलं ती आर्थिक विषमता जी आहे ना ती खूपच वाढलेली आहे. म्हणजेच गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी जर आपण कारण बघितलं तर त्याच्यामध्ये बेरोजगारी खूपच वाढत चाललेली आहे. आता हा जो इंडेक्स बनवला जातो तर त्याच्यासाठी कोणते कोणते क्रायटेरिया यूज केले जातात. त्याच्यामध्ये पहिला जो क्रायटेरिया आहे तो म्हणजे जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजे एखाद्या देशाचं जे नॅशनल इन्कम आहे तर ते विचारात घेतलं जातं. त्याच्या व्यतिरिक्त सोशल सेक्युरिटी असेल, सोशल सपोर्ट असेल, त्या देशामध्ये असलेली करप्शनची लेवल असेल किंवा हेल्दी लाईफ एक्सपेक्टन्सी असेल, तर असे जे पॅरामीटर्स आहेत ते पॅरामीटर्स कन्सिडर केले जातात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की असे काही देश आहेत की ते आर्थिकदृष्ट्या म्हणजे भारता एवढे दिसायला सक्षम नाही आहेत, पण तरी सुद्धा त्यांचं जे रँकिंग आहे जे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मधलं ते खूपच वरच्या लेवलचं आहे. सरकार जवळपास 80 कोटी लोकांना मोफत रेशन देतं आणि त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा सुविधा सुद्धा उपलब्ध करून देतं. आणि असं असून सुद्धा जर लोक खुश नसतील तर नक्कीच या बाबतीमध्ये विचार होण्याची गरज आहे असं मला वाटतं.